चला तर मग मंडळी, तुम्ही म्हणाल हे आधी का नाही सुचलं? आज आपण बनवणार आहे 5 प्रकारचे सुपर रिफ्रेशिंग ज्यूस आणि ते पण कसे? फक्त 5 रुपयात. बाहेर जाऊन महागडे भेसळयुक्त ते कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा घरी बनवलेला हा ताजा ज्यूस किती टेस्टी व हेल्दी राहणार. उन्हाळा असो या नसो, पण हा ज्यूस शरीराला देतो भरपूर एनर्जी. आणि हो, हे ज्यूस बनवायला इतके सोपे आहेत की तुमच्या घरातला छोटासा मुलगाही तुम्हाला मदत करायला येणार. यामधले 12ही महिने उपलब्ध असणारे 3 प्रकारचे ज्यूस तर कोणत्याही सीझनमध्ये आपण बनवू शकतो. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण घेणार आहे आपली लाडकी काकडी. 12ही महिने उपलब्ध असणारी ही काकडी शरीरासाठी अमृतासारखी आहे. या कोवड्या काकडीची वरची साल काढायची. काकडीमध्ये 90% पाणी असते. शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. आता या काकडीचे छोट्या छोट्या पीसेसमध्ये छान कट करून घ्यायची. काकडी रोजच्या आहारामध्ये उपलब्ध असली तर खूपच चांगले असते, कारण शरीरातील विषारी घटक टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील सौंदर्य, त्वचा निथळ आणि फ्रेश राहते. आता या ठिकाणी सर्व कट केलेले पीसेस एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून द्यायचे. काकडीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि बुद्धी कौशल्याची समस्या दूर करण्यास मदत करते. आता यात टाकूया सिगरेट मिश्रण, हिरवी कोथिंबीर, चाट मसाला, चवीप्रमाणे साधे मीठ आणि आपापल्या आवडीप्रमाणे थोडे काळे मीठ टाकायचे. काळ्या मिठामुळे खूप छान असा टेस्ट लागतो. आपापल्या आवडीप्रमाणे थोडी पिठी साखर टाकली तरीही चालेल. मी या ठिकाणी 2 चमच इतकी पिठी साखर वापरलेली आहे, थोडी गोड चव लागण्यासाठी. हा काकडीचा ज्यूस लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच आवडणार. आता यात टाकायचे अर्धा ग्लास इतके पाणी. मिक्सरचे झाकण लावून छान असे बारीक फिरवून घ्यायचे. आता या ठिकाणी या पद्धतीनुसार बारीक फिरवलेले मिश्रण तयार झालेले आहे. आता थांबा, याला गाळायचे राहिले. जर तुम्हाला हे डायरेक्ट प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता. हा ज्यूस मला गाळूनच प्यायला आवडतो, कारण गाळलेला ज्यूस हा हॉटेलसारखाच टेस्ट देतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा जे व्यक्ती आरोग्याबाबत जागृत आहे, त्यांच्यासाठी काकडीचा ज्यूस एकदम उत्तम आणि लो कॅलरी पर्याय आहे. ज्यूस नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देते, त्यामुळे डोळ्याची जळजळ किंवा शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. हा गाळून घेतलेला ज्यूस तयार. आता या ठिकाणी मी 1 ग्लास घेतलेला, ग्लासमध्ये हा ज्यूस टाकून दिलेला आहे. ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपापल्या आवडीनुसार 1 लिंबाचा तुकडा आणि बर्फ टाकून प्यायला घ्या. तुम्हाला जर आवडत असेल तर थंड करून पिऊ शकता. हेल्दी, टेस्टी आणि सोपी रेसिपी. चला तर मग आता दुसरी रेसिपी. अनेकांना वाटतो फक्त टोमॅटो भाजीसाठी, पण टोमॅटोचा ज्यूसही अप्रतिम लागतो. आधीच कट करून ठेवलेला टोमॅटो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा. टोमॅटोचा ज्यूस नियमित पिल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो आणि केसाची चमक वाढते. या ठिकाणी मी 1 चमच इतका चाट मसाला टाकलेला आहे. या ठिकाणी चव वाढवण्यासाठी 2 चमच इतकी पिठी साखर टाकलेली आहे. साधं मीठ आणि काळं मीठ सुद्धा अर्धा चमच टाकलेले आहे. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते. कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करतो. आता यामध्ये हिरवा सांबार टाकायचा, थोडे पाणी टाकायचे, झाकण लावायचे आणि छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तयार आपली बारीक पेस्ट. सुरुवातीला एका चाळणीने किंवा गाळणीने छान असे गाळून घ्यायचे. टोमॅटोचा गाळलेला ज्यूस चवीला एकदम फ्रेश आणि छान लागतो. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. टोमॅटोमुळे रक्तातील भिसरण सुधारण्यास आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, त्यामुळे हृदय निरोगी राहतो. हा टोमॅटोचा गाळलेला फ्रेश ज्यूस तयार. नियमित हा ज्यूस आपल्याला सेवन करता येणार, कारण 12ही महिने टोमॅटो बाजारामध्ये उपलब्ध असतात. तयार ज्यूस ग्लासमध्ये टाकायचा. आवडीनुसार बर्फ, निंबू, सांबार टाकायचा. हा ज्यूस पिऊन बघा, दिवसभरचा थकवा नक्कीच पळून जाणार. आणि हो थांबा, 12 महिने मिळणारा अजून एक ज्यूस राहिला. आधी आपण सीझनेबल अंगुराचा ज्यूस बघू. या ठिकाणी छान फ्रेश आणि गोड द्राक्ष घेतलेले आहे.
स्वच्छ धुतलेले द्राक्ष घेतलेले आहे आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे. द्राक्ष जसे खायला टेस्टी लागतात त्याहीपेक्षा ज्यूस एकदम टेस्टी लागतो. आता यात टाकूया आपला सिक्रेट तडका. 1 चमच चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि हो, निंबाच्या 2 ते 3 फोडी सालीसोबत टाकायच्या. निंबाच्या फोडीने जो स्वाद येतो ना तो अप्रतिम. आता यात टाकायचे थोडे काळे मीठ आणि 2 चमच पिठी साखर. यात असलेले अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो येतो. द्राक्ष आधीच गोड असतात. साखर वापरली किंवा नाही वापरली तरीही चालणार. शक्यतो 1 चमच तरी साखर वापरावी, कारण पाणी टाकल्यामुळे थोडा गोडवा कमी होतो. या ठिकाणी अर्धा ग्लास इतके पाणी टाकलेले आहे. पाणी टाकल्यानंतर छान असा मऊ पेस्ट तयार करून घ्यायचा. थोडं जास्तच फिरवायचं, त्यामुळे द्राक्षाचा ज्यूस थोडा मऊ राहणार. द्राक्षाच्या ज्यूसला गाळण्याची गरज नाही, कारण न गाळता ज्यूस पिल्यामुळे शरीराला भरपूर फायबर मिळते. न गाळता ज्यूस हा चवीला पण खूप छान लागतो. फायबर पचण्यासाठी खूप फायदेशीर असते. तयार द्राक्षाचा ज्यूस ग्लासमध्ये टाकून सर्व करायचा. पाहुण्यांना पण देण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि स्वतः पिला तरीही एकदम उत्तम लागणार. हा ज्यूस केव्हाही आपल्याला द्राक्ष मिळाली तेव्हाही आपण करून पिऊ शकतो. आपापल्या आवडीनुसार बर्फ निंबू टाकायचा आणि प्यायचा. हेल्दी टेस्टी ज्यूस तयार. एकदा नक्की करून बघा. आता या ठिकाणी सीझनेबल मँगो ज्यूस. 12 महिन्यातून एकदा मिळणारा हा मँगो ज्यूस. प्रत्येक व्यक्ती म्हणतो हा ज्यूस माझ्यामुळे घट होतो आणि चवीला इतका छान लागत नाही. जर तुम्ही गोड आणि ताजा मँगो घेतला, हा ज्यूस प्यायला आणि चवीला एकदम उत्तम लागणार. सर्वात आधी 2 कट करून ठेवलेले मँगो घ्यायचे. आता आपल्याला कट केलेला आंबा जास्त घ्यायची गरज नाही. त्यामध्ये अर्धा चमच काळं मीठ आणि साधं मीठ आणि 2 चमच पिठी साखर आणि डायरेक्ट कट केलेला निंबाचे तुकडे. 1 ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे. पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच वापरावे, कारण आपण इथे ज्यूस बनवणार आहे म्हणून. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान असं मऊ फिरवून घ्यायचं. डायरेक्ट एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅलरी मोठ्या प्रमाणात असते. हे डोळ्याची समस्या दूर करते. रात्रीच्या वेळेस कमी दिसल्यास समस्या दूर करण्यास खूप उपयुक्त असते. तयार मँगो ज्यूस ग्लासमध्ये टाकायचा. हेल्दी, टेस्टी आणि प्यायला पण खूप छान लागणार. आंब्याचा ज्यूस पिल्यामुळे शरीरामध्ये वेगळीच एनर्जी येते. उन्हाळ्यामध्ये येणारा थकवा आणि सुस्ती दूर करण्यासाठी हे सर्व उत्तम आहे. नॅचरल एनर्जी ड्रिंक नक्की पिया. आता या ठिकाणी 12ही महिने उपलब्ध असणारा बाजारामध्ये हा बीट सहसा आपल्याला केव्हाही बाजारामध्ये मिळतो. आधीच कट करून ठेवलेला एक बीट एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा. आता या ठिकाणी मी 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा टाकलेला आहे. पचण्यासाठी आणि चवीसाठी एकदम बेस्ट असतो. त्यामुळे 2 ते 3 चमच इतकी साखर वापरलेली आहे. चाट मसाला तर टाकायचाच. 1 चमच इतका चाट मसाला वापरलेला आहे आणि थोडा हिरवा सांबार टाकलेला आहे. साल न काढता डायरेक्ट कापलेला निंबाचा तुकडे 2 ते 3 तुकडे टाकलेले आहे. पिठी साखर आणि निंबू टाकल्यामुळे जो बिटामध्ये मातीसारखा वास असतो ना तो सर्व निघून जातो. काळं मीठ थोडं चवीप्रमाणे टाकायचं. 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं. मिक्सरचं पॉट लावून छान असा मऊ बारीक पेस्ट तयार करायचा. बीटमध्ये लोह, आयरन भरपूर प्रमाणामध्ये असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. अशक्तपणा वाटत असेल तर हा ज्यूस एकदम वरदान आहे. वर्कआउट करणाऱ्यासाठी किंवा दिवसभर काम करून ज्यांना थकवा येतो त्यांच्यासाठी हा ज्यूस एनर्जी बूस्टर आहे. या ज्यूसमुळे रक्तभिसरण सुधारते. हा ज्यूस पिल्यामुळे तुम्ही खूप उत्साही राहणार. तयार ज्यूस 1 वेळा गाळून घ्यायचा. हे गाळलेलं वरचं पुन्हा 1 वेळा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान असं बारीक फिरवून घ्यायचं. त्यामुळे काहीच वाया जाणार नाही आणि ज्यूस एकदम फ्रेश ताजा तयार होणार. हा ज्यूस लहानापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच पचायला हलका आणि टेस्टी लागणारा असा आहे. सहसा लहान मुले बीट खाण्यास नाक मुरडतात, तर त्यांना केव्हाही हा ज्यूस बनवून दिला तर त्यांना हेल्दी, टेस्टी आणि भरपूर एनर्जी देणारी ड्रिंक आहे. तयार ज्यूस ग्लासमध्ये टाकून आपल्या मुलाला प्यायला द्या किंवा तुम्ही पिया. आपल्या आवडीनुसार बर्फ निंबू टाका आणि एकदम हेल्दी ड्रिंक एन्जॉय करा. तुम्ही बनवला का हा ज्यूस? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.